ॲटो करून आम्ही स्पेशल ॲटो केला, त्या ॲटोनी आम्ही टूर करणार आहोत बुद्धगया. चला, झालाय आमचा ॲटो तयार. ॲटोही चाललो आम्ही फिरायला. ॲटो करून आम्ही चाललो बुद्धगयामध्ये. जेवढे काही स्थळ आहे बौद्धिक, हे सर्व आम्ही बघायला चाललो आहे. बघून घ्या. हे जेवढे काही ॲटो आले सर्व बुद्धगया बघणाऱ्या लोकांसाठी हजर आहे. एक ब्लॉक 1 घंटे नको टाकू, 10 मिनिटात एक ब्लॉक आवाज भावाचं कटकट करून. बुद्धगयामधील घरं बघा. जातो आम्ही बौद्धगयाचं स्तूप बघण्यासाठी. म्हणजे 15 ठिकाणं आम्ही तय केली. 15 ठिकाणी आम्ही बघणार आहोत. वडाच्या झाडामध्ये बुद्ध टेम्पल आहे बघा. ही सरस्वती नदी आहे. नदी आहे पण नदीमध्ये नद नाही, पाणी नाही आहे, वाळवंट आहे. बघू शकता. ही घरं आहेत या साईडची. नारळाचे आणि नारळाचे झाडं दिसते तिकडे तिकडे. तिकडे ताडी जर भेटली तर आम्ही पिणार आहोत. ताडीचा आस्वाद आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे. बघून घ्या इकडचे घरं. लोक बघा किती गरीब वस्ती आहे इकडे. आणि सर्वात जास्त हेच एक लांब स्थळ आहे बुद्धगयामधून. बघू आता तिथे गेल्यावर आपल्याला काय बघायला मिळते, कोणतं स्तूप बघायला मिळते. पाहून घ्या बुद्धगया जंगल एरिया. पूर्ण जंगल भाग आहे. तर बघू शकता आलो आम्ही डोंगरी पहाडवर. गेस्ट हाऊस पासून 15 किलोमीटरवर आहे डोंगरी पहाड. आता आम्ही सुरुवातीने चाललो आहे. हे सर्व स्थळावर जे ॲटो दिसत आहे हे सर्व जे पर्यटन लोक आहेत त्यांना घेऊन आलेले आहेत. आणि आम्ही सुद्धा आता डोंगरी पहाडवर जात आहोत. पहाडावरती बुद्धचं स्थळ आहे. तिथे मेणबत्ती अगरबत्ती आम्ही घेतो. अगरबत्ती नहीं जलाते. सुविधा सरकारने दिली आहे म्हणे. चला आपण समोर बघत आहोत. उंचाईवर जात आहोत. उंच पहाड आहे. त्या पहाडावर आपण पैदल जात आहोत. बघून घ्या. बघून घ्या. आम्ही हाय जय भीम. आणि हे मागची टीम आहे आपली.
बापरे, खूप दूर जाणं होत आहे. दम येऊन राहिला. नाही पाहून घ्या, माणसं थकून राहिले. थकलं. हे लोक बघा, हे लोकांना बघू शकता. इथे गाव आहे. गावातले 50% लोक ह्या रस्त्यावर येऊन, जे पर्यटन लोक येतात इकडे बघायसाठी, त्यांना दान मागतात. बघू शकता हे सर्व लोक, यांची घरं आहे स्वतःची. इथे खूप दूर नाही, पर्यटन लोकांना दान मागतात. बघा हा पहाड बघा. हा पहाड आहे. या पहाडावर जायचं आहे आपल्याला. आणि ही लोक बघा गावातली, ही सर्व दानसाठी बसलेली आहे. हे बाहेर देशातून आलेले लोक आहेत. टुरिस्ट लोक 2 व्हीलरने आलेले आहे इथे, बघून घ्या. आणि ह्या लोकांना टुरिस्ट लोक बिस्किट वाटत आहे. आमचे मंडळ थकलेले आहे. पहाडच तसा उंच आहे, जाणं होत नाही. जेवढं जेवण केलं सकाळी, पूर्ण डबल फेर मारा लागणार अशी शक्यता वाटत आहे. बघू शकता आपण. चला बघा, पहाड चढून वर तर जावं लागत आहे. बापरे, बघा. सेंटरिंगचं काम चालूच आहे. आणि हे वरतं बुद्ध विहार आहे. तो बोलणार आहे आता जाण्यासाठी. हेच ते स्थळ आहे. त्या स्थळावर आपण पोहोचणार आहोत थोड्या वेळात. चला वरती जात आहोत आपण. बघा, फुलांची दुकान आहे बुद्धांना अर्पण करण्यासाठी. आलेलो आहोत आपण. ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो त्या ठिकाणी आलेलो आहे. बघा, कॅन्टीन. हेच ते स्थळ आहे. बुद्धिस्ट डोनेशन म्हणून दानपेटी आहे इथे. वरचा नजारा बघा. आणि हे जे दोघं दोन दिसत आहे, हे प्रकाश पाटील, मिथुन बोरकर, विकास पाटील, अंबादास, हे सर्व येत आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत. हे मागून येत आहे बघा. झूम करून दाखवतो. हां बघा, हा सर्व एरिया बघा. आता जो आपण बघत आहोत हा डोंगरी पहाड आहे. हा बुद्ध गयामध्ये 15 किलोमीटर आहे. 15 किलोमीटर हे डोंगरी पहाड. सर्वात 15 टूरपैकी आमचं हे पहिलंच ठिकाण आहे आमचं हे डोंगरी पहाड म्हणून. आणि सर्वजण आम्ही इथं पोचलेलो आहोत. पाणी देऊन सर्वांनी जोडा चपले या ठिकाणी ठेवले. बघा, सर्व टीम आहो इथं आम्ही. चला पहिले येऊन आता वरतून मेंबरतील मग थोडा 5-1 मिनिट घरात.
बुद्ध टेम्पल आहे इथे. डोंगरी पहाड म्हणून एक जागा आहे, डोंगरावर आहे ती, म्हणून याला डोंगरी पहाड म्हणतात. या ठिकाणी काय आहे आपण बघणार आहोत. दिस इज द लॅम्प. हे सर्व पहाडावर आहे बघा, किती उंच पहाड आहे. या ठिकाणी मेणबत्ती लावल्या जाते, जे आहे मराठी भाषेमध्ये आपण तूप म्हणतो. तुपाचा दिवा लावला जातो इथे. आमचे उपसरपंच इथे पूजा करणार आहे. पूजा केली आहे आम्ही, पूजा चालू आहे. तुपाने दिवा लावला जातो या ठिकाणी. डोंगरी पहाड म्हणून एक ठिकाण आहे बुद्धगयामध्ये. जेवढे पण काही पर्यटन लोक येतात इथे तुपाने दिवा लावतात. आता ही परंपरा म्हणावं की त्यांची भक्ती म्हणावं की त्यांचं काय आहे बुद्धाविषयी. बघू शकता भरपूर सारे दिवे आहेत इथे लावून. चला आतमध्ये जाणार आपण. गुफा आहे बहुतेक, जय मा दुर्गेश्वरी. चला गुफेच्या अंदर जाणार आहोत आपण. आता जे आतमध्ये आपण गेलो या ठिकाणी ब्राह्मणांचं अस्तित्व आहे इथे. बुद्धाचं हे ठिकाण आहे गुफा, पण ब्राह्मणांनी कब्जा केला याच्यावर. त्याचा पुजारी तो बनलेला आहे. डोळ्याने बघू शकता, डोळ्याने दाखवतो तुम्हाला आता परत. मा दुर्गेश्वरी मंदिर लिहून आहे, पण टोटल ब्राह्मणाचा कब्जा याच्यावर. इथून झालं आता नंतरचं दुसरं गेट आहे हे डोंगरी पहाडावरचं. त्याच्या आतमध्ये आपण जाणार आहोत. तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मोठी प्रतिमा आहे इथे बघा आतमध्ये. हे डोंगराच्या आतमध्ये आहे, डोंगरावर बांधकाम आहे याचं, बघू शकता. आणि हे डोंगराच्या अंदर याला छान व्यवस्थितपणे केलेलं आहे त्यांनी. जे बुद्धाचं स्थळ आहे म्हणजे बुद्धाच्या मूर्ती आहे. हे सर्व डोंगरामध्ये आहे कोरीव. आता याला थोडं मॉडिफाय करून आपल्या नैसर्गिक छान छापलं आहे इथे याला. किती सुंदर मूर्ती आहे बघा. चला हा व्हिडिओ इथेच थांबवतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये या ठिकाणी टोटल बाहेर देशातले पर्यटन लोक येतात आणि इथे टोटल ब्राह्मणाचा कब्जा आहे. आतमध्ये बुद्धाच्या मूर्तीला यांनी दुर्गेश्वरी देवीचं नाव दिलेलं आहे आणि मस्त पैकी पैसा कमवणं चालू केलं. चला दलाई लामाचं ठिकाण आहे भंते विश्वजग. बघून घ्या, हे सर्व स्थळ आहे, तिथला परिसर आहे, दाखवतो तुम्हाला. हे पूर्ण बघून घ्या. बुद्धगयामधलं डोंगरी पहाड आहे हे. आणि आता हे पहाड बघून, इथचं स्थळ बघून आम्ही जाणार आहोत नेक्स्ट ठिकाणी. नंतर व्हिडिओमध्ये भेटू. शाळेचे विद्यार्थी आहे बघा सर्व लोक. हे लोक कामाला जात. चला आता मी इथले स्थळ पण डोंगरी पहाड पाहून आम्ही खाली जातो आणि आता दुसऱ्या स्थळावर जातो. बघू त्याच्यानंतर तिथलं स्थळ तुम्हाला आम्ही दाखवतो.